नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या लेक्चरमध्ये। छावा बॅच जी आहे ती छावा रिव्हिजन बॅच आपण लॉन्च केली होती कंबाईन गट क पूर्व परीक्षेला, जी 1 जून 2025 मध्ये होणार होती। 40 दिवसाची बॅच होती। जर तुम्ही ही जाहिरात बऱ्याच वेळेला सगळ्यांनी पाहिली असेल, किती जणांनी ॲडमिशन घेतलं होतं तर जवळपास 100 जणांनी हे ॲडमिशन घेतलं होतं आणि 100 जणांच्या मध्ये हा जो कोर्स होता तो आपण लाईव्ह दिला होता। आता लाईव्ह मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की ते ॲप मध्ये नाहीये, ॲप मध्ये लाईव्ह नव्हतं, तर हे गुगल मीट द्वारे आपण लाईव्ह आलो होतो। म्हणजे विद्यार्थी मला कम्युनिकेट करू शकतील, विद्यार्थी मला प्रश्न विचारू शकतील, मी त्या प्रश्नांची उत्तर देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं जी लाईव्ह सिस्टीम आहे, ज्याला आपण वर्गामध्ये आधी 10वी-12वी मध्ये बसायचो आणि डायरेक्ट शिक्षक शिकवताना विद्यार्थ्याला डायरेक्ट प्रश्न विचारायचे, ते विद्यार्थी समोर असायचे, ते काय करतायत हे पाहायला जायचं, हे अशा पद्धतीचं जे ऑफलाईन आहे तसंच पद्धतीचं ऑनलाईन गुगल मीटद्वारे आपण लाईव्ह सेशन घेतलं होतं। म्हणजे ही संकल्पना जी विद्यार्थ्यांची की ॲप थ्रू लाईव्ह नाहीये, डायरेक्ट गुगलमध्ये लाईव्ह घेतलं होतं आणि याचे रेकॉर्डिंग टेलिग्राम ऑडिओ रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केलं होतं। हा कोर्स जो आहे तो आपण कंबाईन गट क पूर्व परीक्षा 1 जून 2025 मध्ये जे आहे याच्यासाठी आपण घेतलं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर छावा बॅच ज्यावेळेस लॉन्च झाली होती ते एक टॅगलाईन होती, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार। तर आपण खूप जोमाची लढाई आपण गेल्या 40-45 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या साथीने लढलो। बऱ्याच जणांचा कोर्स जो आहे तो कोर्स घेण्याचं जे मतितार्थ होतं ते योग्य झालं आणि बऱ्याच जणांना चांगले मार्क्स पडलेले आहेत। जर विचार केला किती मार्क्स सर तुमच्या या बॅचमधून आलेत, पोरांना किती मार्क आहेत, फ्रेशर्सवाले जे होते त्यांना किती मार्क पडलेले आहेत, किंवा हा कोर्समध्ये काही फायदा झाला का, किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर आता कट ऑफ किती लागणार आहे। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण देणार आहे। या बॅचमधून नेमके किती प्रश्न आले होते आणि त्याचे प्रूफ देऊन आपण सांगतोय जे काही करेल आपण ते सगळं विथ प्रूफमध्ये। आता सगळ्यात महत्त्वाचं या बॅचमध्ये ज्या लोकांनी ॲडमिशन घेतलं होतं 1799 रुपयाला ही बॅच होती। ॲक्च्युली ते 25 रुपयाला बॅच होती, पण आपण सूट दिली होती 1799 रुपयामध्ये, टप्प्यानं फी भरण्यासाठी कन्सेशन दिली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं ही बॅच का लावावं ह्याचं सगळ्यात मोठं एक उदाहरण दिलं होतं। ही बॅच आपली पहिली नव्हती, 5वी बॅच होती ही, कारण पहिल्या बॅच जे आहे ती पहिल्या बॅच आपण केली होती 2022 मध्ये कंबाईन गट क पूर्व परीक्षेमध्ये, आणि ज्याच्यामध्ये 49 प्रश्न आले होते जीएसचं। हे सगळं आपण जीएस बद्दल बोलतोय, गणित आपण शिकवत नाही आहे, त्यामुळे 85 पैकी 49 प्रश्न आले होते। तेव्हा कंबाईन गट क आणि ब ही कंबाईन एकत्र परीक्षा झाली 30 एप्रिल 2023ला, गेल्या वर्षी 57 प्रश्न आलेली होती। त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला झाली, ज्याच्यामध्ये 37+ प्रश्न आले होते। आणि गेल्या वर्षी कंबाईन गट क पूर्व परीक्षा म्हणजे 2025 मध्ये जी झाली 2 फेब्रुवारीला, त्यावेळेस 58 प्रश्न जसे तसे आले होते। म्हणजे काय आपण पहिल्यांदाच हा प्रोग्राम जो आहे तो घेत नाहीये, पाचव्यांदा हे 1 2 3 4 आणि आता पाचव्यांदा हा प्रोग्राम सेट होता। पण बऱ्याच जणांचा असा गोंधळ होता की सर एवढं कुठे येते का, काय फेकायला लागलेत, कमेंट बॉक्समध्ये मी बघतोय अरे काय फेकतोय हा माणूस, एवढे कुठे आले का किंवा काय। तर हे लक्षात ठेवा की येत नाही, तुम्ही जिथं शिकताय तो तुमचा गोंधळ आहे, तुमचं तो तोटा आहे। पण इथं आपण नॉनस्टॉप 5 वेळा आपण जो आहे तो रिझल्ट दिलेला आहे। आणि ही बॅच घेताना माझ्यासमोर एक चॅलेंज होतं। चॅलेंज काय होतं तर जे काही असे आहेत व्यक्ती जे आपल्यावरती टीका करतायत की खरंच एक शिक्षक शिकवून एवढं सगळं येतं का, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिसेल। आपल्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना काय फायदा झाला या बॅचचा, जरूर त्या बॅचमधले विद्यार्थ्यांनी किंवा माझ्याकडे शिकणाऱ्यांनी ते जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की या छावा बॅचचा तुम्हाला काय फायदा झाला, तुमचा स्कोर आधी किती होता किंवा आता किती आहे। जर सांगावं वाटलं तर जरूर सांगा। तुम्ही सगळ्यात भरभरून कमेंट करा, जेणेकरून जे पाहायला लागले त्यांना थोडा विश्वास येईल, आणि जे पाहत नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं की छावा बॅच ज्यावेळी लॉन्च केली होतं त्यावेळेस मी स्वतःहून एक चॅलेंज घेतलं होतं की चला जे काही होईल ते होईल, पण आपण असं एक गोष्ट करूया ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील कोणीही करणार नाही। आणि ही गोष्ट आपण केली। इथं बघा, बॅचमधून 40 प्रश्न न आल्यास 100% फी परत देणार होतो आपण, ठीक आहे। आणि हे जे आहे आपण हे चान्स का घेतला किंवा हा सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज का घेतलं तर विषय महत्त्वाचा विश्वासार्हतेचा। आपल्याला फिक्स माहित आहे की हे 40+ प्रश्न येणार, पण बऱ्याच जणांना असं होतं की उगाचच असेल, हे फेकायला लागले। तर हे लक्षात ठेवा, इथं आपण 100% जे आहे ती शाश्वत दिली होती, 50% वगैरे नाही, डायरेक्ट 100% फी परत करणार आहे असं आपण चॅलेंज घेतलं होतं। आणि हे चॅलेंज आहे ते विद्यार्थी मित्रांनो आपण कंप्लीट केलेलं आहे। चला बोलूया आपण या सगळ्याबद्दल
पहिली गोष्ट इकडं आपण सुरू करूया. कंबाईन गट क पूर्व परीक्षा 1 जून 2025 झाली, ज्याच्यामध्ये छावा रिव्हिजन बॅचमधून 2025च्या GS मधून मॅथमॅटिक्स वजा करून 54 प्रश्न जे आहेत ते जसेच्या तसं विचारलेले आहेत. आणि हा आपला 5वा प्रोजेक्ट हा सक्सेसफुल झालेला आहे, 5वा. ठीक आहे. तर मीडियम आणि कठीण स्तर असं विद्यार्थी म्हणतायत, पण मला काही तो पेपर कठीण वाटत नाही आहे. का वाटत नाही तेही सांगेल तुम्हाला. गेल्या वेळेचा स्कोअर गट क चा किती होता, आत्ताच्या स्कोअरबद्दल पण बोलेल, आणि किती कट ऑफ कॉलेज सेफ आहे त्याच्याबद्दल सुद्धा माझं एक वैयक्तिक मत देईल, जे कदाचित बरोबर येऊ शकतं, चुकीचं येऊ शकतं. कारण अझम्पशन कोणी करू शकणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो, कारण पहिल्यांदाच आयोग यावर्षी 1 कट ऑफ लावतंय. त्यामुळे गेल्या वेळेला गट ब मध्ये बघितलं असेल, हा कट ऑफ बघून आपलं डोकं जे आहे ते डोक्याला हात लावायची पाळी आली होती. आताही सेम प्रोजेक्ट आहे, गट क मध्ये सुद्धा पहिल्यांदाच 1 मेरिट लावतंय आयोग. त्यामुळं अझम्पशन करणं फार मुश्किल आहे, तरी सुद्धा आपण त्याच्यावरती अझम्पशन करूया. शेवटी हे एक अझम्पशनच होतं. आपण 40 दिवसाचा कोर्स होता विद्यार्थी मित्रांनो, आणि ह्या 40 दिवसामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या, आणि हे शेवटी आपण एक अझम्पशन केलं होतं आणि हे करेक्ट आलं. आणि हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा नाही, 5व्यांदा करेक्ट आलेलं आहे. जर मीडियम आणि कठीण स्तर म्हणतायत मुलं, तर त्या छावा बॅचमधून 54 प्रश्न जसे तसे जे आलेले होते, आणि म्हणून मी म्हणतो छावाने पेपर हा फाडलेला होता. तर हे लक्षात ठेवा, 54 प्रश्न आले होते. आता ह्याचं प्रूफ काय सर, तर हे लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांनीच इथं प्रूफ. आता ह्याच्यापेक्षा मोठं प्रूफ कुठला असणार आहे, बॅचमधून 40 प्रश्न न आल्या 100% फी परत. आता इथं जर आपण बघितलं, हा प्रूफ आहे की कुठले कुठले प्रश्न आले होते, याची थोडीफार चर्चा करेल मी. गट क मध्ये ज्याला आपण सेट क्रमांक ए जो आहे तो एचं विश्लेषणाचा हा पेपर आहे. नेमकं कुठले कुठले प्रश्न आले होते ते थोडं मी सांगेल. आता इथं जर आपण बघितलं, गट क पूर्व परीक्षा हे विद्यार्थ्यांनीच करून टाकलेलं आहे. मी काही नाही करत आहे, मी फक्त शिकवतो आणि सगळं सोडून देतो विद्यार्थ्यांच्यावरती. तुम्ही आल्यानंतर हे बघा की किती किती प्रश्न आले होते. तर ह्या सगळ्यामधून विद्यार्थ्यांनी काढलेला हा सारांश आहे. क्वेश्चन सेट नंबर ए. आता याच्यामध्ये आपण काय काय घेतलं होतं, तर लक्षात ठेवा, प्रत्येक विषयाची तयारी केली होती, पण काही विषय जे आहेत त्याच्यामध्ये आपण घेतलं नव्हतं. आता हे विद्यार्थ्यांना समजत नव्हतं. शेवटपर्यंत मला विद्यार्थी म्हणत होते, सर नद्या घ्या की नद्या घ्या की नद्या घ्या की. नाही घेतलं मी. आणि राष्ट्रीय महामार्ग नाही घेतलं, प्रश्न त्याच्यावरती नाही आले. गेल्या वर्षी नद्या घ्या नद्या नाही घेतलं, नद्यावरती पण प्रश्न नव्हते. यावर्षी हायजीन नाही घेतलं, हायजीनवरती पण प्रश्न नाही आहेत. लक्षात ठेवा की एक स्वतःचं एक माझं मत आहे की या पद्धतीनं प्रश्न बनू शकतील आणि प्रश्न बनू नाही शकणार. आता हे शेवटी माझं अझम्पशन आहे. आता ते 5व्यांदा बरोबर आलेलं आहे, ते शेवटी ही देवाचीच कृपा. याच्यामध्ये माझं काय, मी काय असं फार मोठा तीर मारतोय किंवा मी या क्षेत्रातला असं काय बाबा आहे असं माझं मत नाही आहे. पण माझं एक स्वतःचं अझम्पशन आहे, ते करेक्ट होतं. हाच एक निव्वळ उपयोग आहे. ठीक आहे. तर इथं काय काय घेतलं होतं आपण. पहिली गोष्ट करूया इतिहासाची. इतिहास बऱ्याच जणांना वर्षी अवघड असं म्हणतात लोक. ठीक आहे. अवघड नेमकं काय त्याच्यावरती चर्चा करूया. इतिहासामध्ये 1 2 3 4 5 प्रश्न इतिहासाचे आलेले आहेत. तर हे इथं मी लिहितोय, इतिहासाचे 5 प्रश्न आलेले आहेत. त्यातला प्रश्न क्रमांक जो आहे 1, इथं क्वेश्चन नंबर दिलेला आहे, काय घेतलं होतं हे सुद्धा दिलेलं आहे. बऱ्याच वेळेला मी स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल घेतलं होतं, मी माझ्या नोट्स घेतल्या होत्या. बऱ्याच वेळेला ठोकळा घेतला होता, काही वेळेला अप्पा हातनुरेंच्या क्लास नोट्स घेतल्या होत्या. याचं काही प्रत्येक वेळेस काय असं ठराविक पुस्तकं नाही आहेत. मला वाटतं की हे थोडं स्टँडर्ड लेवलला येऊ शकतं, तर मी रेफरन्स बदलतो, बऱ्याच वेळेला बदलतो. ठीक आहे. त्याकडे कोण रिव्हिजन करत असेल तर त्याला नक्की माहित असेल की दरवेळेस पुस्तकं चेंज असतात सरांचे. ठीक आहे. म्हणजे गेल्या वर्षी आपण 11वीचं इतिहासाचं पुस्तक घेतलं होतं, पण यावर्षी 11वीच्या इतिहासातील प्रश्न असतीलच का नाही हे सांगता येत नाही. कुठलंही पुस्तक हे प्रत्येक वेळी तेच शाश्वत आहे असं अजिबात आयोगाचं नाही आहे. चला चर्चा करूया. इतिहासाचा पहिला प्रश्न जो होता तो विचारला होता, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. याच्यामध्ये ऑप्शन होते सोशल सर्व्हिस लीग नामजोशींची, सर्वंट ऑफ इंडिया गोपाळकृष्ण गोखले यांची, आर्य समाज दयानंद सरस्वती यांचा, आणि डिस्प्रेस क्लास मिशन विठ्ठल रामजी शिंदे यांचा. तर याच्यामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना 1867 ला झाली होती. आणि नामला जो आहे आपण जे ट्रिक्स केलं होतं नाम जोशी, तर सोशल सर्व्हिस लीग जे आहे ते परफेक्ट होतं. ए ऑप्शन तर येणारच होतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 हा डिलीट होणार होता. मग फक्त पर्याय क्रमांक ए बी डी आणि ए बी याच्यामध्येच होतं. ए बी तर करेक्ट आहे. डी काय होतं, डिस्प्रेस क्लासेस मिशन विराज शिंदेच्या प्रार्थना समाजाशी संबंधित होतं का, तर होय बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न जो आहे तो विचारला होता प्रार्थना समाजाच्या विषयी. थोडा ट्रिकी प्रश्न होता. तर हा प्रश्न आला होता. प्रश्न क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 4, कोणत्या व्हाईसरायच्या कालखंडात जेव्हा जिल्हा लोकल बोर्ड आपण डायरेक्ट घेतलं होतं, इथं लिहिलेलं आहे बघा, ठोकळा रिप्पनच्या काळामध्ये, पेज नंबर 290, डायरेक्ट पेज नंबर सहित लिहिलेलं आहे, पेज नंबर तात्याच ठोकळामध्ये लॉर्ड रिपन याचं उत्तर आहे जिल्हा लोकल बोर्ड. हा प्रश्न आहे असा बॅचमधून आलेला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 रोजी दुष्काळ संहिता स्थापन झाली होती, आणि याचं उत्तर आहे स्ट्रॅच आयोग. स्ट्रॅच आयोग, तर इथं बघा स्ट्रॅच आयोग ठोकळा पेज नंबर 290 आहे असा होता. ट्रिक्स आठवली असेल बऱ्याच पोरांना. स्ट्रॅच आयोग काय झालं होतं, स्मिथ ट्रिक्स होती, स्मिथ को सलाम, ठीक आहे. तर स्मिथ को सलाम हे कॅम्पेबल आयोग, स्ट्रॅच आयोग, तर स्ट्रॅच आयोग डायरेक्ट आला होता. तर हे होता प्रश्न क्रमांक 5. 6वा जो आहे तो काय बाहेरचा होता, हा सत्यशोधिक जलसा होनाजी बाळाचा होता. आयोगाची डेप्थ इथं वाढलेली आहे, ठीक आहे. पुढचा 9वा प्रश्न जो आहे, 9वा प्रश्न आला होता, स्ट्रॅच आयोग कशाशी संबंधित आहे. वरचाच परत आयोग होता रिसर्च स्ट्रॅच आयोग दुष्काळ उपाययोजनेसाठी, पेज नंबर 292. इथं हे दोन्ही एकाच जलापूर एकाच पुस्तकातले एकाच पानावरचे 2 प्रश्न होते. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न. 10वा प्रश्न होता, 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन चे अध्यक्ष पहिले कोण होते. आपण आयटक आणि इंटक रट्टा मारला होता 1920 मध्ये, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ठीक आहे. तर याचा अध्यक्ष जे आहे ते पेज नंबर 324 मध्ये तात्या ठोकळा आपण पाहताना बघितलं होतं. लाला लजपत राय याचं उत्तर होतं. ते हे 5 प्रश्न आहे असे विचारले होते इतिहासाचे, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया भूगोलामध्ये आपण करताना 2 ते 3 पद्धतीने भूगोल बघितला होता. 10वीचा भूगोल बघितला होता ओल्ड बुक, 5वीचा भूगोल बघितला होता ओल्ड बुक. त्यानंतर आपण बघितलं होतं आप्पा हातनुरेंच्या क्लास नोट्स बघितल्या होत्या. भारताच्यासाठी महाराष्ट्राच्यासाठी पूर्ण रट्टा मारल्या होत्या. माझ्या काही क्लास नोट्स ज्या होत्या ज्या आपण शिकवतोय त्या सुद्धा बघितल्या होत्या, आणि मॅप रीडिंग पूर्ण कव्हर केलं होतं. तर सगळं करून भूगोलातलं किती प्रश्न आलेत बघा. तर भूगोलामधून 1, त्यानंतर 2, 3, 4, 5 आणि 7 प्रश्न जे आहेत ते भूगोलाचे आले होते यावेळेस. 7 यामधले बघा 11वा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तारापेक्षा कमी आहे. महाराष्ट्रातून राज्यातून कर्कवृत्त जाते. तर मित्र माझा रागू छाप हे दिलं होतं, पण आप्पा हातनुरेंचा मधला प्रश्न होता प्रश्न क्रमांक 11. तर हे लक्षात ठेवा, मित्र माझा रागू छाप याच्यावरून समजतं की महाराष्ट्रातून जात नाही, इलिमिनेशन करून एसीडी हे उत्तर निघत होता. 11वा प्रश्न आलेला होता. त्यानंतर 12वा प्रश्न, पुढील शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा होता. उंचीनुसार क्रम लाव जो आहे तो जिओग्राफी मधला 10th मधलं बुक आपण जे घेतलं होतं त्यातून आलेला होता. मकालूचं जी हाईट आहे 8485 मीटर होती. नंदादेवी सगळ्यांना पाठ केली होती आपण मॅप रीडिंग करताना, 7817 मीटर. त्यानंतर अन्नपूर्णा 8091 मीटर, आणि बद्रीनाथ जे आहे 3133 मीटर किंवा 3300 मीटर असं दोन्ही ऑप्शन मध्ये. ACBD पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर होतं. हा डायरेक्ट मॅप रीडिंगला प्रश्न होता, प्रश्न 12वा. त्यानंतर प्रश्न 13वा जिओग्राफी 10th बुक मधून हा होता की एका देशाची सर्वाधिक जास्त सीमारेषा कुठे आहे. तर बांगलादेशमध्ये ओल्ड बुक मध्ये सगळंच दिलं होतं. 5 राज्य जे आहेत त्याला बांगलादेशला लागून आहेत. 4096 किलोमीटरचा हा एरिया लागलेला होता. हा पूर्ण क्वेश्चन जो आहे तो डायरेक्ट तुम्हाला सुटला असेल जिओग्राफीचा प्रश्न. त्यानंतर 16वा प्रश्न जो आहे, 16वा प्रश्न हा ठोकळा घेताना तलावांचा जिल्हा जो आहे याच्यावरती आपण बघितलं होतं. तलावांचा जिल्हा भंडारा. तर एचा पर्याय क्रमांक 4. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये 2 प्रश्न आहेत, म्हणजे ऑप्शन आहेत पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. बाकी जोड्या लावामध्ये यशवंत तलाव आहे, सिटी ऑफ लेक्स आहे, याच्यावरून हा सुटत होता. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. हा प्रश्न जो आहे तो ठोकळ्यातून आला होता तलावांच्या जिल्ह्यामध्ये. बाकीच्या पुस्तकात असेल पण ठोकळा ज्यावेळेस आपण घेतला होता, कारण आपण हे सगळे विषय 4 दिवसात कव्हर केले होते. एवढं सगळं 4 दिवसात केलं होतं. त्यामुळं जो आपला रिझल्ट आहे तो रिझल्ट समोर आहे आपल्या. त्यानंतर पुढचा लिंग गुणोत्तराचं ज्यावेळेस आपण चर्चा केली, प्रश्न क्रमांक ए सेट मधला 18वा. तर 11 दुने 22 हे रत्नागिरीचा आपण ट्रिक्स काढली होती लिंग गुणोत्तर. याच्यामध्ये हा प्रश्न सुटतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुण्यामध्ये 915 हे लिंग गुणोत्तर आहे. रत्नागिरीत 1122, 11 दुने 22. नगरमध्ये 99 मध्ये 3, 939 आणि नागपूर 900. हे आपण लॉजिकली ट्रिक्सद्वारे बघितलं होतं, कारण यावर्षी आपण लोकसंख्या जनगणना ही सगळीच डिटेल केली होती. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो यातून बनतो 18वा प्रश्न. त्यानंतर पुढचा आहे 19वा प्रश्न. आप्पा हातनुरेंच्या क्लास नोट्स मधनं आपण केली होती तयारी. याच्यामध्ये सोलापूरमध्ये उजनी हे जलविद्युत आहे, साताऱ्यामधलं कन्हेर आहे, रायगडमधलं भिरा, रायगड भिरा,
त्यानंतर आपण ट्रिक्स घेतली होती भी फॉर भीरा आणि रा फॉर रायगड, सांगलीमध्ये वारणा आहे, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. अप्पा नोरेंच्या क्लास नोट्स आपण केल्या होत्या, तिथून तो प्रश्न केलेला होता. त्यानंतर पुढचा आहे 20वा प्रश्न, हा सुद्धा डहाणू हे पालघर, कारण आपण ज्यावेळेस ज्याला आपण म्हणूया की खाड्यांचा क्रम बघत होतो, त्यामध्ये पालघरच्या खाड्या ज्या होत्या, पालघरला खाड्या असणाऱ्या, त्याच्यासाठी ट्रिक्स बघितली होती, आठवतं का? डीसी ताराला 7ला बोलवा अण्णा वसईला गेला, डीसी ताराला 7ला बोलवा अण्णा वसईला गेला, डी फॉर डहाणू, सी फॉर चिंचणी, तारा फॉर तारापूर, डीसी तारा 7ला बोलवा सातपाटी. हे लॉजिकली सगळं आपण बघितलं होतं, रट्टामार आहे असं आलंय बघा. डहाणू पालघरमध्ये, माहीमचा हलवा मुंबईमधला प्रसिद्ध आहे, जोड्या लावा. दाबो रत्नागिरी, ठीक आहे. तर त्यानंतर विजयदुर्ग, आठवतं का ट्रिक्स तुम्हाला? विजयदेव मालदेव करली तेरे नाम, तर आपण हे ट्रिक्स घेतली होती, आहे असा विजय आलेला आहे सिंधुदुर्गमध्ये. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आपण लॉजिकली सगळं आठवतंय. कमेंट बॉक्समध्ये जरा मेन्शन करा की हे पेपर सोडवताना आपण घेतलेल्या लॉजिक अँड ट्रिक्स तुम्हाला आठवत होत्या का? त्यावेळेस असं होतं की इथं नुसतं विजयदुर्ग सिंधुदुर्ग आहे, तर लगेच क्लिक व्हायचं की विजयदेव मालदेव करली तेरे नाम. तर हे सगळं जे आहे तर ट्रिक्स सही आठवत होतं, त्यामुळे हा प्रश्न जे आहे म्हणजे जवळपास 1 2 3 4 5 6 7 प्रश्न जे आहेत ते भूगोलाच्या आयास आले होते. हे जी सगळ्याची तयारी आपण 4 दिवसात केली होती. पॉलिटीचा विचार करू, ऑल पॉलिटी जे आहे ते आपल्या क्लास नोट्स मधून आलं होतं, फक्त एक सोडता. हा थोडा परमानंद कटरा जो आहे तो प्रश्न हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता. तर पॉलिटीमध्ये प्रश्न क्रमांक ए सेट मधला 33वा प्रश्न होता. 33वा मध्ये भारतीय लेखा परीक्षकांची सर्वोच्च संस्था कुठली आहे? तर क्या गया हा कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल. आपण कलम सगळी पाठ करून घेतली होती 148. तर इथं हा प्रश्न जो दिसतो आपल्याला. त्यानंतर पुढं ऑल पॉलिटी नोट्स जे आहेत इथं सरांच्या नोट्समधून म्हणजे माझ्या नोट्समधून दिलेलं आहे. हे सगळंच क्लास नोट्स जे आहेत आपण घेतल्या होत्या इंडियन पॉलिटीच्या. तर सगळं पॉलिटीच्या ऑल क्वेश्चन जे आहेत ते इथं आपल्याला दिसायला लागलेत. ठीक आहे, जे आपण विचारलेलं होतं, तयारी करून घेतली होती. याच्यामध्ये कोणती अनुसूची केंद्र आणि राज्याच्या विभाजनाशी संबंधित होते, सगळ्या सूच्या तोंडपाठ करून घेतल्या होत्या. आठवतं का तुम्हाला? मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्या सूच्या आणि सगळे विषय पाठ करा, सगळे ठीक आहे भाग पाठ करा, तर ते आपण 2 दिवस त्याच्यामध्ये घालवलं होतं. तर त्याचा फायदा झाला. अनुसूची क्रमांक 7 मध्ये शेड्यूल दिलं होतं, हा सोपा प्रश्न होता. बाबासाहेब आंबेडकरांनी 32ला आत्मा आणि हृदय म्हटलं होतं, खूप वेळा रिपीट क्वेश्चन आलेलं आहे. 2 नंबर 2. त्यानंतर तिसरं, भारताच्या राष्ट्रपती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मागे यूट्यूबवर जावा आणि यूट्यूबमध्ये मी एक सेशन मारलेलं होतं इंडियन पॉलिटिक्सच्या संदर्भात, ते जाऊन चेक करा. बऱ्याच वेळेला ज्यावेळेस मी बघितलं की ह्या प्रश्नांचं उत्तर लोक चुकीचं द्यायला लागलेत, फक्त बी म्हणायला लागले, त्यावेळी मी विथ प्रूफ सांगितलं होतं आयोग हे उत्तर देणार नाही बी, आयोग हे उत्तर ए बी देईल. कारण इथं भारताच्या राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठी वर्णन केलेलं आहे. हे चूक आहे म्हणतायत, नाही, हे इंग्लिशमध्ये आर्टिकल 58 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब द क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट म्हटले. क्वालिफिकेशन होय, हे बरोबर आहे, म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 येत आहेत. जाऊन बघा, विथ प्रूफ सांगितले. त्यामुळे हे लक्षात घ्या, जे आपण म्हणतोय की केवळ मराठीमधून प्रश्न वाचा, नाही बाबांनो, हे इंग्लिशमधून सुद्धा प्रश्न वाचायला पाहिजे. म्हणजे ज्याचं उत्तर फक्त या प्रश्नामुळे तो मेन्सला क्वालिफाय होणार नाही, त्याला या प्रश्नांची किंमत कळत असेल. म्हणून मी सांगतो की इंडियन पॉलिटी, सायन्स, त्यानंतर इकॉनॉमिक्स याचे प्रश्न केवळ मराठीत वाचू नका, ते इंग्लिशमधून पण वाचा. कारण मराठीत त्या प्रश्नांचा अनुवाद वेगळा होतोय आणि इंग्लिशमध्ये त्या प्रश्नांचा अनुवाद वेगळा होतो. या दोघांच्या मध्ये गोंधळ झाला. इंग्लिशमध्ये प्रमाणमाना असं आयोगच म्हणतं, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. त्यानंतर कोणत्या घटनादुरुस्तीने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल. घटनादुरुस्ती आपण रट्टा मारून घेतलं होतं, 2 दिवसात इंडियन पॉलिटी कव्हर केला होता. 7वी घटनादुरुस्ती 1956 आहे असं दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतः न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करायची असेल तर साधा ठरावानं मांडायला लागलं होतं. सगळ्यात सोपा प्रश्न होता. परमानंद कटरा हा थोडा बाहेरचा क्वेश्चन होता. वैद्यकीय निगेसाठी हा खटला झाला. म्हणजे लक्षात ठेवा, गट क मध्ये आयोग केसेसवरती पोहोचले. पुढच्या काळात भरपूर साऱ्या केसेस आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे प्रिलियमसाठी सुद्धा. 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती खूप सोपं होतं. यूट्यूबमध्ये जेव्हा सगळं मी डिटेल मारलेलं आहे त्याच्यामध्ये व्हिडिओज, ठीक आहे. म्हणजे एकूण मिळून किती प्रश्न होते बघा, तर जवळपास जर आपण बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्रश्न जे आहेत ते पॉलिटीचे आहे असे होते. पॉलिटी 10 प्रश्न आहे असे आले होते, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर इथे इकॉनॉमिक्स गोष्ट करू. इकॉनॉमिक्समध्ये ए सेट मधला 23, 26 आणि 29, 23 नंबरचा क्वेश्चन जर आपण बघितला तर इथं
जोड्या लावायला लिहिलं होतं IFCI, IDBI, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ. आहे असा ठोकळाचा अभ्यास करताना पेज नंबर 588 मध्ये तो दिला होता. इकॉनॉमिक्स मधला हाय असा प्रश्न विचारला होता जोड्या लावामध्ये. एक जोडी जर बनत असेल तर सगळं उत्तर करेक्ट येत होतं. त्यानंतर 26वा प्रश्न जो आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना, म्हणजे हे करंट अफेअर्समध्ये आता जस्ट आपण एक्सप्लेनेशन केलेलं आहे, जाऊन बघा तिथं. 1935 मध्ये 14 बँकांचे व्यापारीकरण राष्ट्रीयकरण 1959 मध्ये दिले, हे उत्तर चुकीचं आहे. त्यामुळे ABCD हे उत्तर येणार आहे. ठोका ऑब्झर्व करताना आपण सगळं शिकलो होतो. शेवटच्या 2 दिवसातच आपण इकॉनॉमिक्स घेतला होता आणि यामधले 3 प्रश्न आलेले आहेत. आणि 29वा प्रश्न जो आहे 29वा प्रश्न पंचवार्षिक योजना जोड्या लावामध्ये विचारलं होतं आणि याचा क्रम दिला होता. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर होईल. ठोकळ्यातलाच हा प्रश्न होता. इकॉनॉमिक्स मधले 3 प्रश्न आले होते, बाकीचं सगळं करंट रिलेटेड इकॉनॉमिक्स होतं. ठीक आहे. करंट रिलेटेड इकॉनॉमिक्स मध्ये असं म्हणजे टोटल करंट अफेअर्स बघितलं आपण तर जवळपास किती प्रश्न आलेत चालू घडामोडीमध्ये जर विचार केले तर 16 प्रश्न आलेत. म्हणजे 10 प्रश्न हे चालू घडामोडीतले 15 पैकी प्लस 6 प्रश्न हे करंट रिलेटेड असणारे असे 16 प्रश्न आले होते. सायन्सचा विचार केला तर क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 6 प्रश्न आलेत. विज्ञानाचे विज्ञान बऱ्याच जणांना अवघड घेतं तर 6 प्रश्न आले. विज्ञानामध्ये आपण काय काय केलं होतं, माझ्या नोट्स केल्या होत्या. भस्केंचं सरांचं पुस्तक जे आहे त्यामधलं फिजिक्स केलं होतं. रसायनशास्त्र हे कोलते प्लस भस्के असं मी तुमच्याकडून करून घेतलं होतं. आणि बायोलॉजीसाठी माझ्या क्लास नोट्स माझ्या नोट्स ज्या आहेत त्या केल्या होत्या, ज्या मोनाली मॅडमांच्या बाकीच्या सगळ्यांच्या जे आप्पा हातनुरेंचं बायोलॉजीचं पुस्तक एवढं सगळं आपण केलं होतं 3 दिवसाच्या आत. तर त्याच्यातून किती प्रश्न आलेत 1 2 3 4 5 6 7 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, 7 प्रश्न आलेले आहेत. तर हे विचार करा सायन्स मधले कुठले प्रश्न आलेले होते. तर ए सेट मधला 68वा प्रश्न जो आहे 68वा प्रश्न, माणसाच्या आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतकाच वारंवारता ऐकू शकतो. हा प्रश्न खूप सोपा होता कारण साऊंड टॉपिक आपण घेतला होता. ध्वनीवरचा प्रश्न आहे 68वा. त्यानंतर 70वा प्रश्न जो आहे कांस्यमध्ये 2 धातूंचा समावेश. आता बऱ्याच वेळेला मी असं म्हटलं होतं की ह्याला कांस्य म्हणू नका, तर ह्याला काय म्हणा ब्रॉन्झ म्हणला. आणि ब्रॉन्झ जर मेडल मिळालं असेल एखाद्या खेळाडूला तर आपण काय द्यायचं, तू लय थकलेला आहेस तू ताक पी म्हणायचं. असं आपण ट्रिक्स घेतलं होतं. ता म्हणजे तांबे, क म्हणजे कथिल. तांबे आणि कथिल ह्या ऑप्शनमध्ये कुठं दिसतच नाही कारण कथिलला टीन म्हणतात हे समजलं पाहिजे. म्हणून त्याच वेळी मी बऱ्याच वेळेला म्हटलंय तुम्हाला सायन्सचा अभ्यास करताना सुद्धा इंग्रजीतच अभ्यास करा. हे बघा तांबे प्लस कथिल असं द्यायला पाहिजे, पण आयोगाने उत्तर मराठीत कॉपर प्लस टीन दिलेलं आहे. त्यामुळं मराठी मीडियमच्या पोरांना सांगणं आहे की सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे इंग्रजीमधले प्रश्न जे आहेत ते लक्षात घ्या आणि त्याच्यावरतीच काम करा. 17वा प्रश्न आहे असा आलेला होता. 72वा प्रश्न बघा 72 मध्ये भारतीय गांडूळ, मधमाशी, पलंगातील कीटक, ढेकून हा जो आहे तो आपण हेमिप्टेरा दिला होता आणि हेमिप्टेरामधून उत्तर हे निघू शकतं कारण डीचं एकमेवच आहे. डीचं पलंगातील ढेकून हा हेमिप्टेरा आहे. 4चं एकटं ऑप्शनमध्ये एकटंच आहे, पर्याय क्रमांक 4. तर हे उत्तर 72वा होतं. 73वा जो आहे 73वा प्रश्नामध्ये पेट्रोमायझोन हे अँटीऑक्युलंट स्त्रवले जातं. हा मराठीत काही समजणार नाही. इंग्लिशमध्ये आपण जर बघितलं इन पेट्रोमायझन द अँटीकोगुलंट इज सिक्रेटेड बाय, तर हा सलायवरी ग्लँड मधला आहे, लाळ ग्रंथीमधला आहे असा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 73. 74वा बघा कांगारू, आपण सस्तन मॅमेलियामध्ये बघितलं होतं. हा कांगारू, देवमासा वगैरे सगळे मॅमेलिया आहे असा प्रश्न 74 आलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया 77 मध्ये ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे. ब्रायोफायटा जे आहे पॅरिमॉम, प्युनारिया, रिक्शिया, मर्केन्शिया सगळं बघितलं होतं. थॅलोफायटामध्ये आठवतं का तुम्हाला स्पायरा, कारा, उल्वा, उडोगोनियम, सर्गॅसम हे सगळे आपण बघितलं होतं. टेरुडोफायटा सुद्धा नीचवर्गीय सगळे पाठ केले होतं. सोपा प्रश्न विचारलाय त्यांनी. ठीक आहे, रायझोपस हे त्याचे उदाहरण आहे, एवढंच उत्तर बरोबर आहे. चुकीचं कोणतं विचारलं होतं कारण ब्रायोफायटा हे उभयचर आहेत का. आपण लॉजिक आठवतं का तुम्हाला, ब्रो भाऊ हा सावलीत उभा राहतो म्हणजे उभयचर म्हणून ओळखले जातात. बरोबर आहे. पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता आहे. मुळाऐवजी त्यांच्यामध्ये मुलाब आहेत, सगळं बरोबर आहे. रायझोपस हे त्याचं उदाहरण नाही आहे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. आहे असा प्रश्न विचारला होता 77वा. त्यानंतर 80वा प्रश्न बघा टिमटिम या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो. तर आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो. आपण घेतलं होता हा प्रश्न. ठीक आहे, तर हा प्रश्न सुद्धा आलेला होता. म्हणजे जवळपास 1 2 3 4 5 6 7 प्रश्न विज्ञानाच्या आहे असं विचारलं होते. विज्ञानासाठी काय काय केलं आपण या 40 दिवसामध्ये, फक्त जे 2 दिवस माझी एक तब्येत बिघडली होती आणि 1 दिवस भावाचं लग्न होतं म्हणून 2 दिवस आपण सुट्टी दिली होती. म्हणजे 38 दिवसामध्ये हा पूर्ण सेटअप सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास, दुपारी एखादा तास असं करून जे आपण परिश्रम
केलं त्याचे फळ जे आहे ते नक्की मिळालेलं आहे. आणि यावर्षी ऐतिहासिक गोष्ट झाली की मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा आपला एक प्रश्नाचं उत्तर विचारलेलं आहे आणि प्रश्न विचारलेला आहे. मॅथमॅटिक्समध्ये कुठला प्रश्न होता तर आपण इंडियन पॉलिटी ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 या दिवशी शुक्रवार होता हे आपण सांगितलं होतं. आणि आयोगाने विचारले 14 ऑगस्ट 1947 ला कुठला वार होता, तर शुक्रवार जर उद्या असेल तर आज गुरुवार असेल, तर पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच ही अशी एक कहाणी झाली, मॅथमॅटिक्स मधले सुद्धा प्रश्न एक विचारलेलं आहे. असं टोटल जर काढलं तर आपण 54 प्रश्न जे आहेत ते इथं आपण आपल्या सगळ्या परिश्रमातून घेऊन आलेलं आहे. आपण इतिहासासाठी काय केलं होतं तर महाराष्ट्रासाठी 11वीचा इतिहास जो ओल्ड केलं होतं, त्यानंतर आपण होता पीवायक्यू आपण बघितले सगळे ऑल पीवायक्यू इतिहासाच्या बद्दल, इंडियन पॉलिटिक्सच्या संदर्भात सुद्धा पीवायक्यू आपण ऑब्झर्व केले होते. भूगोलासाठी 10वीचं ओल्ड बुक केलं होतं, क्लास नोट्स माझ्या नोट्स घेतल्या होत्या, त्यानंतर आप्पा हातनरेचं महाराष्ट्राचं भूगोल केलं होतं आणि हे सगळं 2-3 दिवसामध्ये सगळं कव्हर केलं होतं. पॉलिटीमध्ये पूर्ण माझ्या क्लास नोट्स जे आहेत ते केल्या होत्या विथ पीवायक्यू घेतल्या होत्या सगळ्या, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बऱ्याच वेळा म्हणत होता सर पंचायत राज शिकवा, पंचायत राज मी यावर्षी शिकवलं नव्हतं कारण मला असं वाटत होतं की यावर्षी समित्या वगैरे विचारणार नाहीयेत आणि ते तसंच झालं, समित्या वगैरे काय आलेल्या नाहीयेत. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये आपण आप्पा हातनोरेंच्या पेक्षा तात्यांचा ठोकळ्याकडे वळतो कारण करंट रिलेटेड प्रश्न येणार हे मला माहित होतं. त्यामुळे करंट रिलेटेड प्रश्न जे आहेत ते आपण बघितलं, 3 प्रश्न करंट अफेअर्स आणि हे 3 प्रश्न असे टोटल 6 प्रश्न जवळजवळ इकॉनॉमिक्स मधले बनत आहेत. करंट अफेअर्सला आपण पेड कोर्स दिला होता 499 मध्ये आणि यावर्षी पहिल्यांदाच आपण लाईव्ह बॅचमध्ये सुद्धा करंट अफेअर्स केलं होतं, ज्याच्यामध्ये रसायनशास्त्राचं नोबेल असेल किंवा बाकीचं शेती पप्पाविषयीचा प्रश्न आलेला होता, ओली चिक्की होता, याच्यावरती सुद्धा प्रश्न आले होते. म्हणजे हे लक्षात ठेवा की आपण जितका एफर्ट्स करतोय असं काही स्पेसिफिक पुस्तकं नाही, दरवेळेस हा पॅटर्न बदलतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, लाईव्ह सेशन म्हणजे काय तर ॲपमध्ये नुसताच येऊन मी बडबडले असं नाही आहे, तुम्ही समोर पाहिजे, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजे आणि हे सगळं आपण केलंय तुमच्या सगळ्या साथीनं. आता शेवटाकडे येऊया की 54 प्रश्न आपल्याला मिळाले, पुढं आपली बॅच कुठली होणार आहे तर याच्याबद्दल परीक्षा जी आहे 2025 वेळापत्रकमध्ये त्याच्या आधी मेरिट किती लागणार आहे सांगतो मी. थोडा अंदाज आहे शेवटी, कारण शेवटी पहिल्यांदाच आयोग 1 कट ऑफ लावायला लागले. 100 मार्कांच्या पैकी जर प्रत्येकांचा विचार केला तर असं म्हणतात की 42-43 वगैरे एवढेच मार्क पडाले, 48 पर्यंत गेलेले आहे. हे लक्षात ठेवा, गट बचा विचार केला तर 400च्या समथिंग जागा आहेत, या वेळेस 1400 जागाच्या समथिंग आहेत, गुणिले 18 पट घेतलं तर 24 ते 25 हजार मुलांना त्यांना मेन्सला अपियर करणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर 400 जागा असताना जर 62 स्कोर लागत असेल तर 400 जागा असताना 62 स्कोर, आता असं विचार करा गट ब इथे मी लिहितो, गट ब चा 440चा समथिंग काहीतरी आकडा होता आणि क साठी सुद्धा 440 असता, तर इथं जो पेपर आहे 62 पॉईंट समथिंग जो मेरिट लागला याच्यापेक्षा 7-8 मार्कांना कमी लागला असता, कारण त्याची जी डेप्थ आहे मॅथमॅटिक्स म्हणा किंवा बाकी सायन्स म्हणा किंवा इतिहास 60 टप्प्याबाहेरचा होता. हे जर आपण जर सोडलं तर हा 62चा आकडा, हा 62, 61, त्यानंतर 60, 59, 58, 57, 56, 57 पर्यंत तरी निदान या जागेवरती आला असता. पण इथं किती जागा आहेत, एक वाढला, 1000चा एक वाढलाय, 440 नसून तो 1400 आहे. म्हणजे 56 वरचा स्कोर हा लगभग किती कमी होऊ शकतो तर हा अजून 4 न कमी होईल असं वाटतं. म्हणजे 50-52 वर खाली +2 -2 मेलमध्ये सांगतोय मी, हा कट ऑफ इथपर्यंत येऊ शकतो. असाच विचार करा तुम्ही गेल्या वेळेचं जे काही मेरिट आहे त्याच्यानुसार जर विचार केला तर तुम्हाला एकंदरीत एक अंदाज बांधता येईल. तुम्हाला मुलींच्यासाठी 48 ±2 आणि मुलांच्यासाठी 50-52 +2 याच्यामध्ये हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. शेवटी हे माझं अझम्पशन आहे की हे असं लागू शकतं आणि याच्यावरती अंदाजही बांधता येत नाही, कारण पहिल्यांदाच आयोग जो आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता आता ते लक्षात घ्या. गट ब ची पूर्व परीक्षा कधी होणार आहे, 9 नोव्हेंबर 2025 ला. हे जे ऍड कधी येईल तर ऑगस्ट वगैरे या आठवड्यात येईल, ऑगस्ट सप्टेंबर हे वेळापत्रक डिक्लेअर आहे सगळं. मग ऑगस्ट पर्यंत, आता महिना कुठला आहे, जून जुलै हा ऑगस्ट आणि जवळपास म्हणजे 2.5 महिने तुम्ही काय करणार आहात असं. पण तर तुम्ही हे लक्षात ठेवा, प्रिलिम्स के बाद प्रिलिम्स करायलाच नाही पाहिजे. तुम्ही पास व्हा, अगर नाही पास व्हा, तुम्ही काटावर असावा किंवा काट्याच्या बाहेर असा, तुम्हाला आता मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करावाच लागणार आहे. मराठी आणि इंग्लिश असं समजूच नका की आम्हाला किती मार्क आहेत.
तुम्ही हे समजूच नका, डोक्यातनं काढून टाका ते मार्क्स किती. यूट्यूबवरती पाहत बसू नका की सर कट ऑफ किती लागणार आहे, तुमचा नजरिया काय, तुमचा अंदाज काय, विचारत बसू नका. 2.5 महिने तुम्हाला वेळ मिळत आहेत, इंग्लिश आणि मराठीवरती काम करा. कारण 50 प्रश्न इथं 50 प्रश्न म्हणजे गेल्या वेळेचा विचार केला आपण 240 प्लस मेरिट लागले, म्हणजे इथं जवळपास 60 प्लस पाडायला पाहिजेत प्रत्येक विषयात. पेपर 1 मध्ये 60 प्लस, पेपर 2 मध्ये 60 प्लस. याच्यामध्ये एक जरी मार्क कमी असेल तर तुम्ही बाहेर जाताय. म्हणजे एवढ्या जागा 6000 7000 जागा असून जर कट ऑफ 240 प्लस असेल तर विचार करा 1400 जागेवरती मेन्सचा कट ऑफ काय असेल. म्हणजे तुम्ही प्रिलिम्स का विचार करताय. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही पास व्हा नाही पास व्हा हे ठरणारच आहे ना पुढं. 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर हे मेरिट येणारच आहे. पण तत्पूर्वी तुम्ही मेन्सची तयारी करायला पाहिजेत का नाही, तर यस करायला पाहिजे. कारण ऑगस्टमध्ये ही परीक्षा डिक्लेअर होते, तुमच्या हातात 2.5 महिने आहेत. 2.5 महिन्यामध्ये मराठी आणि इंग्रजीवरती तुटून पडा. या सगळ्यामध्ये सरळ सेवेच्या काही ऍड येतील ज्याचा फायदा तुम्हाला येईल. कदाचित ही महिन्याआधीच ती एखादी गट क ची परीक्षा जी आहे ती मिळून पास होऊन जाल तुम्ही. आणि जीएस जे तुम्ही केलेले आहात त्याचीच तयारी पूर्ण करायचं रिटर्न. आता ज्यावेळी ऑगस्टमध्ये महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस आयोगाची नोटिफिकेशन येईल आणि ऑगस्ट नंतर हा पेपर कधी होणार आहे 9 नोव्हेंबरला, तर आपण असंही अभ्यास 40 आणि 45 दिवसाच्या आधी कंप्लीट केला तर आहे अशी परत रिव्हिजन होते. त्यासाठी फक्त काय करायचं आहे, करंट हे कंटिन्यू करायचं आहे, प्लस मॅथमॅटिक्स आणि रिजनिंगचा अभ्यास रेग्युलर करायचा आहे. म्हणजे हे अभ्यास तुमचा मेन्सलाही तितका होतो, इथंही तुम्हाला फायदेशीर आहे. त्यामुळं उगाच अनबॅलन्स्ड आणि मानसिकरित्या डिस्टर्ब होऊ नका. बऱ्याच जणांना हा पेपर अवघड गेलेला आहे. जे लोक गट ब साठी क्वालिफाय ठरतात त्यांनाही पेपर अवघड गेलेला आहे. जे लोक गेल्या वर्षी सेफ झोनमध्ये होती यावर्षी त्यांचा 50 सुद्धा स्कोर झालेला नाही, हे लक्षात घ्या. पण काही जणांचा स्कोर जो आहे तो खूप चांगला झालेला आहे. 6व्या बॅचमध्ये विचार करायचा झाला तर 62 61 62 जे आहे हे मार्क पडलेले आहेत. नवीन मुलांना खास करून जे अंडर ग्रॅज्युएट आहे, ज्यांचे लास्ट इयर आहे, त्यांना मार्क 39 आणि 40 मार्क आहेत पहिल्या अटेम्प्ट मधले. कमेंट करा हे जर खोटं बोलत असेल तर, ठीक आहे. ज्यांना ज्यांना हे बॅचमध्ये होते आणि यांना मार्क पडले. पण काही जणांचा स्कोर गणलेला आहे, कारण मॅथमॅटिक्स तुमचं वीक आहे, कॅल्क्युलेशन वीक असेल, मॅथमॅटिक्स वीक असेल, सायन्स वीक असेल. लक्षात ठेवा ही परीक्षा तुमच्याकडून शक्य नाही क्रॅक होणं. त्यामुळे पहिला पुढचा जो महिना राहत आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग कंटिन्यूस अभ्यास करत चला. आणि ह्याच्यामध्ये करंट सेशन जे आपण घेतोय, पेड बॅच आहे करंटचे, ती घ्या. डायरेक्ट कुठलंही पुस्तक वाचू नका, डायरेक्ट त्या नोट्स पाठ करा. कारण असंही गेल्याही वर्षी आपण ज्यावेळेस आवाक्याच्या बाहेर विचारलं तेव्हाही 13 प्रश्न आले होते, आताही आपले 16 प्रश्न आलेले टोटल पेपरमधून. तर तुम्ही विश्वास ठेवायला काय हरकत नाहीये. 9 नोव्हेंबर 2025ला आपला पेपर आहे आणि गट क चा पेपर हा 30 नोव्हेंबर 2025ला आहे. याचा अर्थ ऑगस्टपर्यंत आपल्याला मेन्सच करायचं आहे. त्यामुळे हे नाद सोडून द्या की यूट्यूबवरती कितीचा कट ऑफ लागते बघायला, याच्यामध्ये जिंदगी जाईल आपली. त्यामुळे हे लक्षात ठेवा की एकदा सेट करा, झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, मी ते करेलच. आणि इंग्लिश आणि मराठीच्या नादाला लागा, कारण पुढं मेन्सचा कट ऑफ सुद्धा खूप वाढला आहे. एकदा जाऊन गेल्या वर्षीचा मेन्स आहे तोचा कट ऑफ काढून झेरॉक्स मारून आपल्या तिथं ठेवा आणि मग बघा 60 पडल्याशिवाय पर्याय नाही आहे तुम्हाला. पुढची रिव्हिजन बॅच जी आहे ते पुढची रिव्हिजन बॅच आपण लॉन्च करतोय आणि पुढची रिव्हिजन बॅच 20 सप्टेंबर 2025 या दिवशी लॉन्च करतोय आपण. गट ब आणि गट क ह्या दोघांच्यासाठी सुद्धा ही परीक्षा असेल, म्हणजे ही बॅच असेल 20 सप्टेंबर 2025 मध्ये छावा 2.0. हे आधीच काय सांगतोय कारण इथून पुढे तुम्हाला त्याच्यासाठी वेळ मिळावा. आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा इथं वेळोवेळी. आणि MPSC विथ द पीपल हे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती नक्की जॉईन व्हा. आणि इथं आपण पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट जो आहे तो आपण आणणार आहे. करंट अफेअर्स असेल, वेगवेगळे विषय, सायन्स विषय अवघड जातोय तर सायन्सबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येतोय. त्यामुळं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. नवीन नवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासमोर आल्यानंतर बेल आयकॉन दाबा, तिथं तुम्हाला आपलं जे व्हिडिओ आहे तिथं प्रकर्षानं जाणवेल. ठीक आहे. आता या सगळ्यामध्ये बऱ्याच जणांना स्कोअर जो आहे तो 35च्या आतच राहिलेला आहे. तर 35च्या आत राहण्यासाठी कुठेतरी मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून आपण एके अकॅडमी रेग्युलर बॅच जो सुद्धा आहे ते आजपासून आपण सुरू करतोय. रेग्युलर बॅच जे आहे याच्या संदर्भात जर तुम्हाला माहिती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हे लक्षात ठेवा. आपला नंबर आहे इथं, जर तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात खाली 96 65 519 020 हा नंबर आहे इथं. सर तरीसुद्धा परत एकदा मी लिहितो 96 65 519 020 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करून माहिती विचारू शकता. रेग्युलर बॅच सगळी टोटल प्रिलिम्स आणि मेन्स आपण आजपासून सुरुवात करतोय. जवळजवळ 80 ॲडमिशन जे आहेत आपल्याकडे रेग्युलर बॅचमध्ये आहेत. आणि आपण जे करतोय ते सगळं लाईव्ह याचा अर्थ ॲप थ्रू लाईव्ह नाही आहे, गुगल मीटद्वारे लाईव्ह आणि विथ स्टँडर्ड आणि स्टेट बोर्ड ॲनालिसिससह. तर आपण छावा बॅचमध्ये भेटणार आहे
आपण छावा बॅचमध्ये सप्टेंबरपासून भेटणार आहे आणि ज्याला जरूर हे सगळे रिझल्ट ऐकून जर वाटत असेल की सरांच्याकडं आपण ह्या सगळ्या कोर्सची एकत्रित तयारी करूया स्टेट बोर्ड 2 ज्याला आपण म्हणूया स्टँडर्ड पुस्तकापर्यंत, तर जरूर तुम्ही मला संपर्क साधा. आपली बॅच जी आहे एके अकॅडमी, आपलं ऑफिशियल चॅनलसुद्धा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपलं ॲप आहे, ॲपमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन हे सगळ्याबद्दल माहिती घेऊ शकता. तोपर्यंत थांबतो, भेटूया पुन्हा एकदा. जय हिंद.